फायनली उन्हाळा चालू झालेला आहे आणि उन्हाळ्यामध्ये जशी जशी गरमी वाढते तसे तसे आपल्याला अनेक प्रकारचे स्किनचे प्रॉब्लेम यायला देखील स्टार्ट होतात. ऑइल, पिंपल, घाम, टॅनिंग अशा पद्धतीचे वेगवेगळे स्किनचे प्रॉब्लेम जे आहेत ते आपल्याला दिसू लागतात. त्याच्यामुळेच उन्हाळा चालू झाला की आपल्याला आपल्या स्किन केअर रुटीन मध्ये एक बदल करायला पाहिजे. आणि त्यामुळेच योग्य स्किन केअर रुटीन फॉलो करणं आणि ते योग्य पद्धतीने करणं हे फारच महत्वाचं आहे. त्याच्यामुळेच मी हा व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे, जेणेकरून तुमची जी त्वचा आहे, स्किन आहे, उन्हाळ्यामध्ये देखील खूप छान ग्लोईंग आणि हेल्दी राहील. आणि या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की उन्हाळ्यामध्ये तुमचं स्किन केअर रुटीन कशा पद्धतीने असलं पाहिजे, कोणत्या सिक्वेन्सने असलं पाहिजे आणि कोणकोणते असे प्रोडक्ट आहेत जे उन्हाळ्यासाठी तुमच्या स्किनसाठी खूप छान आहेत. नमस्कार, मी शुभांगी परत एकदा स्वागत करते तुमचं मराठी ब्युटी युट्यूब चॅनल वरती. तुमच्या माहितीसाठी सांगते, या चॅनल वरती मी मेकअप, फॅशन, ब्युटी, लाईफस्टाईल, स्किन केअर, हेअर केअर अशा वेगवेगळ्या विषयांवरती व्हिडिओज घेऊन येत असते. जर तुम्हाला कोणत्याही विषयामध्ये इंटरेस्ट असेल तर या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि मेन म्हणजे आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. तुमच्यासाठी छोटीशी गोष्ट आहे, माझ्यासाठी फार मोठी गोष्ट आहे. सो सबस्क्राईब नक्की करा. आता जास्त बडबड न करता आपण स्टार्ट करूयात आपल्या व्हिडिओला. नंबर 1 आहे क्लिन्झिंग. उन्हाळ्यामध्ये आपल्याला खूप जास्त घाम येत असतो, त्याच्यामुळेच आपल्याला क्लिन्झिंग करणं फार महत्वाचं आहे. सो क्लिन्झिंग मध्ये काय येतं, फर्स्ट येतं बॉडी क्लिन्झिंग आणि सेकंड येतं फेस क्लिन्झिंग. आता बॉडी क्लिन्झिंग मध्ये काय, आपण जेव्हा पण अंघोळ करतो तेव्हा आपण मोस्टली साबणच वापरतो. पण असं न करता जेव्हा पण उन्हाळा लागलेला असतो तेव्हा साबणाऐवजी आपण जर माइल्ड बॉडी वॉश यूज केला तर तो आपल्या स्किनसाठी खूप छान माइल्ड राहतो आणि आपली स्किन जी आहे ती देखील खूप छान सॉफ्ट होतो. सेकंड थिंग अशी आहे की जेव्हा पण तुम्ही फेस वॉश करता तेव्हा तुम्हाला छान चांगल्या ब्रँडचा आणि माइल्ड जेल बेस असा फेस वॉश यूज करायचा आहे. आणि त्याच्यामुळे काय होणार आहे, तुमच्या चेहऱ्यावरचं जे काही एक्सेस ऑइल आहे, अतिरिक्त जे तेल आहे ते निघून जाईल. आणि जेव्हा पण आपल्याला उन्हाळ्यामध्ये घाम येतो तेव्हा मोस्टली काय होतं, आपल्या चेहऱ्यावरती बरेचसे पिंपल किंवा अजून वेगवेगळे प्रॉब्लेम्स यायला स्टार्ट होतात. त्यामुळेच आपल्याला काय करायचं आहे, दिवसातून 2 वेळेस छान माइल्ड जेल बेस असा फेस वॉश निवडायचा आहे आणि दिवसातून 2 वेळेस आपल्या चेहऱ्याला वॉश करायचा आहे, म्हणजेच काय तर फेस वॉश करायचा आहे. आणि तुम्हाला अजून एक सांगते की फक्त 2 वेळेसच आपल्याला दिवसातून फेस वॉश यूज करायचा आहे. जर तुम्ही जास्त वेळ फेस वॉश यूज केला, 2 पेक्षा जास्त वेळ, तर तुमची जी स्किन आहे ती खूप जास्त ड्राय पडू शकते. त्याच्यामुळे फक्त 2 वेळेसच आपल्याला फेस वॉश यूज करायचा आहे. तर आता क्लिन्झिंग कशा पद्धतीने करायची हे मी तुम्हाला सांगितलं. क्लिन्झिंग करण्यासाठी कोणकोणते प्रोडक्ट तुम्हाला वापरायचे आहेत ते तुम्हाला सांगते. आता फेस वॉश मध्ये मी तुम्हाला 3 प्रोडक्ट सांगणार आहे. तर त्यामध्ये नंबर 1 आहे हिमालयाचं रिफ्रेशिंग क्लिन्झिंग मिल्क. आता हा जो फेस वॉश आहे तो पूर्णपणे काकडी आणि कोरफडने बनलेला आहे. त्याच्यामुळे काय होणार आहे, जेव्हा पण तुम्ही फेस वॉश यूज करता तेव्हा तुम्हाला खूप छान थंड वाटणार आहे तुमच्या स्किनला. आणि अर्थातच हा फेस वॉश तुमच्या स्किनला थंडावा देण्यासाठीच बनलेला आहे. सो हे पहिलं प्रोडक्ट आहे, म्हणजेच पहिला फेस वॉश आहे, खूप सुंदर आहे, तुम्ही नक्कीच यूज करू शकता, ऑल स्किन टाइप आहे. नंबर 2 आहे सेटाफिल जेंटल क्लिन्झर. आता हे जे क्लिन्झर आहे ते खूप सुंदर आहे. मोस्टली ज्यांची पण स्किन सेन्सिटिव्ह आहे, ज्यांना पण थोडे देखील इकडे तिकडे वेगवेगळे प्रोडक्ट जर वापरले तर स्किनवरचे प्रॉब्लेम्स यायला स्टार्ट होतात, म्हणजेच पिंपल्स वगैरे अशा पद्धतीचे प्रॉब्लेम्स येतात. त्यांनी मोस्टली हा जो फेस वॉश आहे सेटॅफिलचा
जेंटल क्लिन्झर फेस वॉश तो जर यूज केला तर तुम्हाला कोणतेच प्रॉब्लेम येणार नाहीत, कारण की हा एकदम माइल्ड फेस वॉश आहे आणि ज्यांना पण स्किनचे प्रॉब्लेम्स असतात त्यांना डॉक्टर जे आहेत स्किनचे ते मोस्टली हाच फेस वॉश रेकमेंड करतात. त्याच्यामुळे हा देखील खूप सुंदर फेस वॉश आहे, तुम्ही नक्कीच ट्राय करू शकता. नंबर 3 मध्ये मी तुम्हाला कोणताही फेस वॉशचं नाव सांगणार नाहीये, मी तुम्हाला फक्त इन्ग्रेडियंट सांगणार आहे. ते इन्ग्रेडियंट ज्या फेस वॉश मध्ये असतील तो फेस वॉश तुम्ही यूज करू शकता. सो नंबर 1 आहे नायसिनेमाइड. नायसिनेमाइड जे आहे ते तुमच्या चेहऱ्यावरचं जे काही टॅनिंग असेल किंवा तुमच्या चेहऱ्यावरती जे काही दाग धब्बे असतील ते कमी करण्याचं काम करतं आणि ते कमी करण्यासाठी खूप जास्त प्रमाणामध्ये मदत करत असतं. सो तुम्हाला पाहायचं आहे फेस वॉश घेताना की त्यामध्ये नायसिनेमाइड आहे का. सो हे एक पहिलं होतं. सेकंड थिंग अशी आहे की ज्या फेस वॉश मध्ये हायलोरॉनिक ऍसिड असेल तो फेस वॉश देखील तुम्ही यूज करू शकता. आता हायलोरॉनिक ऍसिड जे आहे ते तुमच्या स्किनला हायड्रेशन देण्याचं काम करतं आणि जे पण तुमच्या चेहऱ्यावरचं एक्सेस ऑइल आहे ते देखील कमी करण्याचं काम करतं. सो ज्या फेस वॉश मध्ये नायसिनेमाइड आणि हायलोरॉनिक ऍसिड असेल असा फेस वॉश तुम्ही नक्कीच यूज करू शकता. नंबर 2 आहे टोनर. जेव्हा पण तुम्ही फेस वॉश करता त्याच्यानंतर चेहऱ्या पुसल्यानंतर तुम्ही तुमच्या स्किनवरती खूप छान असा टोनर जर स्प्रे केला तर ते तुमच्या स्किनला खूप छान प्रमाणामध्ये हायड्रेशन देतं आणि तुमची स्किन जे आहे ते टाईट ठेवतं आणि मेन म्हणजे तुमचे पोर्स जे आहेत ते मिनिमाइज करतं. आता टोनर मध्ये 2 इन्ग्रेडियंट मी तुम्हाला सांगणार आहे. हे जे 2 इन्ग्रेडियंट आहेत ते ज्या टोनर मध्ये असतील ते टोनर तुम्ही यूज करू शकता. तर त्यामध्ये फर्स्ट आहे रोज वॉटर. ज्या टोनर मध्ये रोज वॉटर असेल असं टोनर तुम्ही विकत घेऊ शकता आणि छान चेहऱ्यावरती स्प्रे करू शकता. आणि टोनर जर तुम्हाला आवडत नसेल तर छान रोज वॉटर जे डायरेक्टली रोज वॉटर गुलाबजल मिळतं ते छान तुमच्या स्किनवरती कॉटनच्या मदतीने लावू शकता किंवा हाताच्या मदतीने देखील छान डॅब डॅब करून सेट करू शकता. सो हा पहिला इन्ग्रेडियंट होता रोज वॉटर. सेकंड जो इन्ग्रेडियंट आहे तो आहे काकडी. ज्या पण टोनर मध्ये तुम्हाला दिसेल की काकडी असेल ते टोनर देखील तुमच्या स्किनसाठी खूप महत्वाचं आहे, स्पेशली उन्हाळ्यामध्ये, कारण की काकडी हा असा इन्ग्रेडियंट आहे जो तुमच्या स्किनला खूप जास्त प्रमाणामध्ये हायड्रेशन प्रोव्हाइड करतं तसंच थंडावा देतं. सो हे 2 इन्ग्रेडियंट ज्या टोनर मध्ये असतील असंच टोनर तुम्ही उन्हाळ्यामध्ये यूज करा. नंबर 3 आहे मॉइश्चरायझर. आता बऱ्याच जणांचं असं म्हणणं असतं की उन्हाळ्यामध्ये तर आपल्याला खूप जास्त घाम येतो हा ना, तर मॉइश्चरायझर लावण्याची काय गरज आहे, म्हणजे घाम आला की आपला चेहरा आपोआपच ओला होतो त्याच्यामुळे आम्हाला मॉइश्चरायझर लावण्याची अजिबात गरज नाही. पण हे साफ खोटं आहे आणि चुकीचं आहे. उन्हाळ्यामध्ये तुम्हाला खूप जास्त नाही पण थोडंसं तरी मॉइश्चरायझर तुमच्या स्किनवरती लावलंच पाहिजे, कारण की काय होतं घाम येतो पण त्याच्यामुळे आपली स्किन अजिबातच मॉइश्चराईज होत नाही. सो त्याच्यामुळे तुम्ही काय करू शकता, जे पण क्रीम बेस मॉइश्चरायझर असतात ते अवॉइड करून जे पण जेल बेस म्हणजेच वॉटर बेस्ड जे मॉइश्चरायझर असतात असे मॉइश्चरायझर जर तुम्ही तुमच्या स्किनवरती उन्हाळ्यामध्ये लावले तर ते तुमच्या स्किनला खूप छान प्रमाणामध्ये बॅलन्स ठेवतात आणि स्किनला छान मॉइश्चराईज ठेवतात. सो मॉइश्चरायझर स्किप न करता उन्हाळ्यामध्ये देखील तुम्हाला छान लाईट वेट आणि वॉटर बेस्ड म्हणजेच जल आधारित असे मॉइश्चरायझर यूज केले पाहिजेत. तर मॉइश्चरायझर मध्ये मी तुम्हाला 2 प्रोडक्टचं रिकमेंडेशन देणार आहे, म्हणजे 2 असे मॉइश्चरायझर सांगणार आहे जे तुम्ही उन्हाळ्यामध्ये यूज करू शकता. सो त्यामध्ये नंबर 1 आहे मिनिमलिस्टचं B5 10% मॉइश्चरायझर. आता हे जे मॉइश्चरायझर आहे ते अतिशय लाईट वेट आहे आणि मेन म्हणजे खूप जास्त प्रमाणामध्ये ऑइल कंट्रोल करतं. सो हे मॉइश्चरायझर तुम्ही नक्कीच ट्राय करू शकता आणि तुम्हाला खूप जास्त हायड्रेशन नको असेल तर थोडंसं तुम्ही घेऊ शकता आणि छान टोनर स्प्रे केल्याच्या नंतर तुमच्या स्किनवरती लावू शकता. सेकंड जे प्रोडक्ट आहे ते आहे डॉट अँड कीचं व्हिटॅमिन C+E सुपर ब्राईटनिंग जेल.
हे त्वचेला ताजेपणा देतं आणि उन्हाचा काळवटपणा देखील खूप जास्त प्रमाणामध्ये कमी करतं. नंबर 4 आहे सनस्क्रीन. आता आपण कोणत्याही ऋतूमध्ये सनस्क्रीन लावतो, पण जेव्हा स्पेशली उन्हाळा असतो, तेव्हा आपल्याला सनस्क्रीन यूज करण्याची खूप जास्त प्रमाणात गरज असते. कारण की काय होतं, उन्हाळ्यामध्ये डायरेक्ट उन्हाचा आपल्या स्किनशी संपर्क येतो आणि उन्हाळ्यामध्ये तर खूप जास्त ऊन असतं. त्याच्यामुळे आपली जी स्किन आहे ती खूप जास्त प्रमाणात काळवंडण्याची शक्यता असते आणि सन टॅन होतो त्याच्यामुळे आपल्याला. सो जेव्हा पण आपण उन्हाळ्यामध्ये बाहेर पडतो घराच्या, तेव्हा आपल्याला ॲटलीस्ट SPF 30+ असलेली सनस्क्रीन यूज करायला पाहिजे आणि त्याच्यापेक्षाही चांगलं म्हणजेच SPF 50. सो जेव्हा पण तुम्ही सनस्क्रीन विकत घेता, तेव्हा तुम्ही लक्ष द्या की त्याच्यावरती SPF किती आहे. ॲटलीस्ट मी तुम्हाला सांगितलं की 30+ असलं पाहिजे आणि SPF 50 जर असेल तर खूपच छान. सोन्याहून पिवळं तुम्ही म्हणू शकता. सो जेव्हा पण तुम्ही सनस्क्रीन विकत घेता, तर मी तर तुम्हाला सांगेल की SPF 50 असलेलीच सनस्क्रीन घ्या. ती खूप जास्त इफेक्टिव्ह असणार आहे तुमच्या स्किनवरती. सो जेव्हा पण तुम्ही सनस्क्रीन लावता उन्हाळ्यामध्ये, तेव्हा फक्त चेहऱ्याला न लावता संपूर्ण बॉडीला लावा. म्हणजे जे पण तुमचे पार्ट ओपन असतील, म्हणजेच हाताला, मानेला वगैरे सगळीकडे सनस्क्रीन लावा आणि त्याच्यानंतरच घराच्या बाहेर पडा. जेणेकरून सन टॅन होणार नाही आणि तुमची जी स्किन आहे ती सुरक्षित राहील. सनस्क्रीन लावताना अजून एक काळजी आपल्याला घ्यायची आहे की दर 2 तासांनी आपल्याला रिअप्लाय करायचं आहे. म्हणजेच काय, तर समजा जर तुम्ही सकाळी स्किन केअर करताना सनस्क्रीन लावली, तर अजून 2 तासांनी परत एकदा आपल्याला त्यावरती सनस्क्रीन अप्लाय करायची आहे. कारण त्याचा जो प्रभाव आहे तो कमी होतो. आणि जेव्हा पण तुम्ही बाहेर वगैरे जाता, तेव्हा तुमच्या बॅगमध्ये देखील तुम्हाला सनस्क्रीन जी आहे ती कॅरी करायची आहे. सो हे खूप महत्त्वाचं प्रॉडक्ट आहे सनस्क्रीन आणि उन्हाळ्यामध्ये स्पेशली तर आपल्याला यूज केलंच पाहिजे. सनस्क्रीन कोणती यूज करायची यासाठी मी तुम्हाला 2 प्रॉडक्टचे रिकमेंडेशन देणार आहे. सो नंबर 1 आहे द डर्माकोची 1% हायलोरॉनिक ॲसिड सनस्क्रीन ॲक्वा जेल SPF 50. ही जी सनस्क्रीन आहे ना, ती अजिबात चिकट नाहीये. त्याच्यामुळे काय होणार आहे, उन्हाळ्यामध्ये आपल्याला असं वाटतं की आपली त्वचा जी आहे ती सनस्क्रीन लावल्यानंतर खूप जास्त चिकट होते, है ना? तुम्ही देखील बऱ्याच वेळेस नोटीस केलेलं असेल. पण ही जी सनस्क्रीन आहे ती अजिबात चिकट नाहीये. त्याच्यामुळे तुम्ही छान रिअप्लाय देखील करू शकता. सो ही खूप छान अशी सनस्क्रीन आहे. तुम्ही नक्कीच यूज करू शकता. ही अजिबात चिकट नाहीये. दुसरी जी सनस्क्रीन आहे ती आहे न्यूट्रोजेनाची अल्ट्रा ड्राय टच सनस्क्रीन. आता ही जी सनस्क्रीन आहे ना, ती अजिबात व्हाईट कास्ट सोडत नाही. बऱ्याच जणांची अशी कंप्लेंट असते की जेव्हा पण आम्ही सनस्क्रीन लावतो त्याच्यानंतर व्हाईट कास्ट सोडते. म्हणजेच काय, आपल्या चेहऱ्यावरती असं पांढरं-पांढरं दिसतं, है ना? तर ही जी सनस्क्रीन आहे ती अजिबात व्हाईट कास्ट सोडत नाही. त्याच्यामुळे जेव्हा पण तुम्ही मेकअप करता उन्हाळ्यामध्ये किंवा जेव्हा पण तुम्ही स्किन केअर करता, तेव्हा देखील तुम्ही ही यूज करू शकता. अजिबात याचा कोणताही व्हाईट कास्ट तुम्हाला दिसणार नाही. तर आता आपलं झालेलं आहे फेस वॉश, टोनर, मॉइश्चरायझर आणि सनस्क्रीन. तुम्ही म्हणाल की उन्हाळ्यामध्ये सीरम कोणतं यूज करायचं? सो असं कोणतंही बेसिक सीरम नाहीये की मी तुम्हाला सांगेल. सीरम जे असतं ना, ते तुम्हाला तुमच्या स्किन अकॉर्डिंग निवडायचं असतं. म्हणजेच तुमच्या स्किनवरती कोणते प्रॉब्लेम्स आहेत त्याच्या अकॉर्डिंग निवडायचं असतं. पण जर तुम्ही विचाराल की एखादं असं कोणतं सीरम आहे जे आम्ही उन्हाळ्यात लावू शकतो, तर त्यामध्ये नंबर 1 आहे व्हिटॅमिन सीचं सीरम. आता हे जे सीरम आहे ना, ते तुमच्या स्किनला ब्राईटनिंग करण्याचं काम करतं आणि मुख्य म्हणजे सनपासून तुमच्या स्किनला प्रोटेक्शन देण्याचं देखील काम करतं. सो व्हिटॅमिन सीचं हे जे सीरम आहे, ते तुम्ही उन्हाळ्यामध्ये निवडू शकता आणि कोणत्याही कंपनीचं तुम्ही सीरम घेऊ शकता. फक्त व्हिटॅमिन सी किती प्रमाणामध्ये आहे ते तुमच्या स्किन अकॉर्डिंग तुम्ही पहा आणि त्यानंतर ते विकत घ्या. आणि सेकंड थिंग अशी आहे, सीरम निवडताना आपल्याला उन्हाळ्यामध्ये बेसिकली 2 गोष्टी लक्षात घ्यायच्या आहेत, ज्या मी तुम्हाला पाठीमागे देखील सांगितल्या, की ज्याच्यामध्ये नायसिनेमाइड असेल आणि हायलोरॉनिक ॲसिड असेल.
असं सिरम देखील तुम्ही निवडू शकता. कारण की मी तुम्हाला सांगितलंच, की नायसिनेमाइड जे आहे ते तुम्हाला तुमच्या स्किनचे जे डाग-धब्बे वगैरे असतात ते कमी करण्याचं काम करतं आणि तुमचा काळवंडलेला जो चेहरा आहे तो देखील कमी करण्याचं काम करतं. म्हणजेच चेहरा ब्राईटनिंग करण्याचं काम करतं आणि सेकंड हायलुरॉनिक ॲसिड जे आहे ते खूप जास्त प्रमाणामध्ये हायड्रेशन देतं आणि मेन म्हणजे ऑइल कंट्रोल करतं. सो ज्या सीरममध्ये व्हिटॅमिन सी, नायसिनामाइड आणि हायलुरॉनिक ॲसिड असेल असं सिरप तुम्ही तुमच्या स्किनसाठी निवडू शकता. नंबर 6 आहे फेस पॅक. आता उन्हाळ्यामध्ये जर तुमच्या स्किनला खूप छान प्रमाणामध्ये हायड्रेटेड आणि सॉफ्ट आणि ग्लोईंग ठेवायचं असेल, तर स्किन केअर तर तुम्हाला करायचंच आहे. पण त्याचबरोबर आठवड्यातून 1 ते 2 वेळेस तुम्हाला घरगुती आणि नॅचरल असं फेस पॅक यूज करायचं आहे. तुम्ही कोणतंही फेस पॅक छान घरगुती तयार करू शकता. म्हणजेच छान मुलतानी मातीचं फेस पॅक तुम्ही मिक्स करून तुमच्या चेहऱ्यावरती लावू शकता. त्याच्यानंतर सेकंड चंदन प्लस गुलाब जेल देखील खूप छान फेस पॅक तयार होऊ शकतं. चंदन पावडर आणि त्यामध्ये थोडंसं गुलाब जेल जर टाकलं तुम्ही तर आणि तुमच्या स्किनवरती लावलं, तर चंदन जे आहे ते तुमच्या स्किनला खूप छान प्रमाणामध्ये थंडावा देतं आणि गुलाब जेल छान हायड्रेशन देतं. सो मुलतानी माती, गुलाब जेल प्लस चंदन पावडर अशा पद्धतीचा 2 फेस पॅक तुम्ही तयार करू शकता. थर्ड जे आहे ते आहे एलोवेरा जेल. आता एलोवेरा जेल जे आहे ते तुम्ही डायरेक्ट देखील तुमच्या स्किनवरती लावू शकता किंवा एलोवेरा जेल प्लस गुलाब जेल असं मिक्स करून छान फेस पॅक तयार करून देखील तुमच्या स्किनवरती लावू शकता. अशा पद्धतीने छान नैसर्गिक घटक वापरून तुम्ही छान फेस पॅक तयार करा आणि आठवड्यातून 1 ते 2 वेळेस तुमच्या स्किनवरती लावा. आता फेस पॅक कसा तयार करायचा हे मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगणार नाहीये. नेक्स्ट व्हिडिओ मी त्यावरच बनवेल. उन्हाळ्यामध्ये कशा पद्धतीने तुम्ही नैसर्गिक फेस पॅक बनवू शकता आणि छान चेहऱ्यावरती लावू शकता. सो कनेक्टेड राहा आणि त्यासाठी सबस्क्राईब नक्की करा. नंबर 7 आहे हायड्रेशन. आता हायड्रेशन आपल्याला फक्त स्किन केअरचे प्रॉडक्ट वापरून किंवा स्किन केअर करून मिळत नाही. ते आपल्याला आतून देखील मिळवावं लागतं आणि त्यासाठी आपण काय करू शकतो, तर उन्हाळा एकतर असतो, खूप जास्त भयानक गरमी असते. त्याच्यामुळे आपल्याला शरीराला हायड्रेशन देण्यासाठी भरपूर प्रमाणामध्ये पाणी पिणं खूप गरजेचं आहे. सो तुम्हाला दिवसभरातून खूप जास्त पाणी पिणं गरजेचं आहे आणि तुम्ही काय करू शकता, नुसतं पाणी जर तुम्हाला आवडत नसेल, तर त्यामध्ये वेगवेगळे इन्ग्रीडियंट टाकू शकता आणि ते पाणी पिऊ शकता. म्हणजेच काय, छान लिंबू पाणी तुम्ही करून पिऊ शकता किंवा चिया सीड्स खूप छान असतात, हेल्दी असतात तुमच्या स्किनसाठी, केसांसाठी किंवा तुमच्या बॉडीला देखील छान रिफ्रेशनिंग ठेवतात चिया सीड्स. त्याच्यामुळे छान लिंबू पाणी किंवा त्यामध्येच तुम्ही रात्री भिजवून चिया सीड्स ॲड करू शकता. त्याच्यानंतर अजून म्हटलं तर तुम्ही छान वेगवेगळे फळांचे ज्यूस पिऊ शकता हायड्रेशनसाठी. अशा पद्धतीने तुम्ही तुमच्या अकॉर्डिंग तुमच्या बॉडीला छान हायड्रेटेड ठेवू शकता. थंड-थंड पदार्थ खाऊ शकता. फळे असेल, छान ताज्या पालेभाज्या वगैरे असतील. अशा पद्धतीने तुम्ही तुमच्या आहारातून तुमच्या शरीराला छान हायड्रेशन देऊ शकता आणि प्रोव्हाईड करू शकता. सो किती देखील तुम्ही वरून प्रॉडक्ट लावले, त्यापेक्षा जर तुम्ही इनटेक चांगला केला म्हणजेच जेवणाचा असेल किंवा पिण्याचा असेल, तर तुमची जी स्किन आहे ती नॅचरल ग्लो होईल आणि आतून ग्लो होईल. त्याच्यामुळे तुम्हाला बाहेरून गोष्टी लावण्यापेक्षा आतून जर घेतल्या, तर त्या खूप जास्त प्रमाणामध्ये फायदे देत असतात. सो हायड्रेशन हे खूप महत्त्वाचं आहे आणि ते तुम्ही वेगवेगळ्या प्रमाणामध्ये आणि वेगवेगळ्या पद्धतीने घेऊ शकता. आता स्किन केअर कसं करायचं आणि कोणते प्रॉडक्ट वापरायचे हे तर मी तुम्हाला सांगितलं. अजून एक थिंग मी तुम्हाला सांगितली, की हायड्रेशन कशा पद्धतीने तुम्ही तुमच्या बॉडीला देऊ शकता. अजून 2 गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे. हे स्किन केअरमध्ये येत नाही, पण कशा पद्धतीने आपण आपल्या स्किनची काळजी घेऊ शकतो, यामध्ये त्या गोष्टी येतात. सो त्यामध्ये पहिली थिंग अशी आहे, की जेव्हा पण तुम्ही बाहेर जाता आणि उन्हाचा संपर्क तुमच्या बॉडीशी होतो, तेव्हा मोस्टली असं प्रिफर करा, की कॉटनचे छान झाकून-पाकून जर तुम्ही कपडे घालून गेलात, तर जास्त उन्हाचा प्रभाव जो आहे तुमच्या स्किनवरती आणि तुमच्या शरीरावरती पडत नाही आणि स्किन जर झाकून असेल ना,
तर तुमची स्किन जी आहे ती टॅन देखील होणार नाही. सो जेव्हा तुम्ही बाहेर जाता तेव्हा पूर्ण चेहरा वगैरे झाकून, हात वगैरे झाकून पूर्ण फुल स्लीव्हचे वगैरे टॉप वगैरे घालून तुम्ही जाऊ शकता आणि अशा पद्धतीने तुम्ही वेगळ्या पद्धतीने तुमच्या स्किनची काळजी घेऊ शकता. सो ही पहिली थिंग होती. सेकंड थिंग अशी आहे, की जेव्हा पण तुम्ही उन्हाळ्यामध्ये मेकअप करता, तेव्हा मेक शुअर करा, की रात्री झोपण्यापूर्वी तुमचा जो मेकअप आहे, तो उतरवून झोपा आणि छान फेस वॉश करा आणि छान स्किन केअर करा आणि त्याच्यानंतरच झोपा. जर तुम्ही मेकअप तसाच ठेवून जर झोपलात, तर त्याच्यामुळे काय होणार आहे, अगोदरच आपल्याला घाम खूप येतो आणि मेकअपचे प्रॉडक्ट जर आपल्या स्किनवरती असतील, तर त्याचा जास्त इफेक्ट होऊन तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे स्किन प्रॉब्लेम यायला स्टार्ट होऊ शकतात. म्हणजेच पिंपल्स असेल किंवा वेगवेगळे स्किनचे जे प्रॉब्लेम असतात ते येऊ शकतात. सो मेक शुअर करा उन्हाळ्यातच नाही कोणत्याही ऋतूमध्ये जेव्हा पण तुम्ही रात्री झोपता त्याच्यापूर्वी तुम्हाला मेकअप जो आहे तो उतरवायचा असतो आणि त्याच्यानंतर छान फेस वॉश करून स्किन केअर करायचा असतो. त्याच्यामुळे तुमची जी स्किन आहे ती छान हेल्दी राहते. तर हा होता आजचा व्हिडिओ. उन्हाळ्यामध्ये स्किन केअर कसं करावं आणि कोणते प्रॉडक्ट वापरावे. तर मी तुम्हाला सांगितलं, की स्किन केअर करण्यासाठी कोणता सिक्वेन्स तुम्हाला फॉलो करायचा आहे आणि कोणत्या स्टेप्सचा कशा पद्धतीने तुमच्या स्किनवरती इफेक्ट होतो आणि कशा पद्धतीने तुमची स्किन जी आहे ती छान राहते. सो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा. उन्हाळ्यामध्ये मी तुम्हाला जे प्रोडक्ट रेकमेंडेशन दिलेलं आहे त्यानुसार छान प्रोडक्ट निवडा, स्किन केअर फॉलो करा आणि कायमच आपल्या स्किनला हायड्रेटेड आणि सॉफ्ट ग्लोईंग ठेवा. सो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. भेटूयात अजून एका छानशा विषयासोबत नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.